आम्ही नुकतंच जे पुण्यामध्ये ग्रामीण भागातली विद्यार्थी येतात ना, त्यावेळेस आम्ही त्यांना सुरुवातीला ह्या कोर्सेसचे अवेअरनेस करतो. म्हणजे जर पुण्यात तुम्ही आलात, तर गव्हर्नमेंटचे हॉस्टेल कोणती आहेत, खाजगी हॉस्टेल कुठले आहेत, त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कॉलरशिप मिळाल्या जातात, त्यासाठी तुम्ही कसं ॲप्लिकेशन करायचं आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही ईमेल ड्राफ्टसुद्धा कसा करायचा आहे एखाद्या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही त्यांना कसं ॲप्रोच व्हायचे, डॉक्युमेंटेशन कसं करावं, कशी माहिती घ्यावी, इथपासून आम्ही त्यांना आमच्या सोशल मीडियातून व्यक्तिगत आमची काही टीम त्याच्यामध्ये काम करते की जेणेकरून ह्या तुम्हाला योजना म्हणजे एक गव्हर्नमेंटची समान संधी केंद्र नावाची एक योजना आहे की जे प्रत्येक कॅम्पसमध्ये आहे. पण ॲक्च्युली ते बऱ्याच वेळा काय होतात, महत्त्वाचे कॉलेज सोडले तर इतर ग्रामीण भागातले किंवा जिल्हास्तरीय कॉलेज त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. तर आम्ही प्रशासनाला सांगतो की समान संधी केंद्र योजना नेमकी काय आहे, तर ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये विनामोबदला ॲप्लिकेशन फॉर्म भरले जातील. कारण का खाजगी नेट कॅफेवर त्याची संख्या किंवा त्याची फी पण खूप मोठी असते, त्यामुळं कुठलाच विद्यार्थी तो खर्च पेलवू शकत नाही. म्हणून तिथं त्यांना एक स्थानिक नोडल अधिकारी दिलेला असतो, ते प्राचार्य असतात तिथे किंवा तिथे संबंधित प्राध्यापक असतात जेणेकरून विद्यार्थी सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन भरून त्यांना दिल्या जातील, त्यांना त्याची माहिती दिली जाईल. त्यांना कौशल्य विकास योजनेची, त्यांना स्पर्धा परीक्षेची, त्यांना व्यवसायाच्या रिलेटेड ह्या सगळ्या योजना दिल्या जातील. परंतु काय होतं, ह्या योजना किंवा हे जे उपक्रम आहेत ते बरेचसे महाविद्यालय घेत नाहीत, फक्त नामदारीच घेतात. ज्यावेळेस याच्यावरती माध्यमात चर्चा होते त्यावेळेस ती नोटीस लावतात आणि असं काय आमच्या कॉलेजमध्ये होतं अशी माहिती देतात. त्यामुळे आम्ही संस्था म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न ह्या सगळ्या माध्यमातून करतो. कारण का ही अत्यंत बेसिक गरज आहे की ज्यावेळेस विद्यार्थी पुण्यात येतात किंवा कुठल्याही शहरात जातात एज्युकेशनसाठी, तर त्यांना ह्या अडचणी खूप गंभीर प्रमाणामध्ये पुढे येतात. आणि याच्यामुळेच काय होतात, ते करिअर ज्या करायचे त्या ठिकाणी न जाता वेगळेच काहीतरी गोष्टी करतात आणि मग उमेदीचे त्यांचे 2-2, 4-4, 5-5 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये घालवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्य येतं आणि खूप मोठ्या आता अशी एक समस्या आहे की अनेक विद्यार्थ्यांमध्ये मेंटल काउन्सिलिंगची सुद्धा खूप गरज आहे, असंही या ठिकाणी मला जाणवतं.